धाराशिव खरीप पीक विमा 2025 आजची ताजी अपडेट। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विमा 2025 संदर्भात आजपर्यंतची सर्व महत्त्वाची माहिती अगदी सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। सर्वप्रथम मोठी अपडेट, धाराशिव जिल्ह्यातील खरीप पीक विम्याबाबत अनेक दिवसापासून सुरू असलेला वाद आता संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। राज्यस्तरीय तांत्रिक समितीने विमा कंपनीचे आक्षेप फेटाळले आहेत, त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना सुमारे 336 कोटी 46 लाख रुपयांचा पीक विमा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। या निर्णयाचा लाभ सुमारे 4,05,000 शेतकऱ्यांना मिळणार असल्याचे सांगितले जात आहे। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न, पैसे नेमके कधी येणार? सध्या शासनाकडून किंवा विमा कंपन्यांकडून अमुक तारखेपासून खात्यात जमा होतील असे अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नाही। मात्र निर्णय झाल्यानंतर पुढील प्रशासकीय प्रक्रिया सुरू झाली आहे। यामध्ये पात्र शेतकऱ्यांची अंतिम यादी, बँक खात्याची पडताळणी आणि विमा रक्कम वितरित करण्याची प्रक्रिया पूर्ण होतात पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात टप्प्याटप्प्याने पैसे जमा होण्यास सुरुवात होईल। म्हणून कोणत्याही सोशल मीडियावर फिरणाऱ्या आज रात्री पैसे येणार, उद्या सकाळी सर्वांच्या खात्यात पैसे अशा संदेशावर विश्वास ठेवू नका। अधिकृत आदेश आल्यानंतरच पैसे जमा होतील। कोणत्या शेतकऱ्यांना लाभ मिळणार? ज्या शेतकऱ्यांनी खरीप 2025 पीक विमा भरला आहे आणि शासनाच्या निकषानुसार पात्र आहेत अशा शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळणार आहे। शेतकऱ्यांनी आता काय करावे? एकदा आपले बँक खाते सुरू आहे का ते तपासा, आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा, बँक खाते आणि पीक विमा अर्जातील नावे एकसारखे आहेत का ते तपासा, मोबाईल नंबर सुरू ठेवा, कारण काही वेळा बँकेकडून किंवा संबंधित विभागाकडून संदेश येऊ शकतो। जर तुमच्या गावातील इतर शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले आणि तुमच्या खात्यात आले नाहीत तर घाबरू नका, सर्वांच्या एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत, प्रक्रिया टप्प्याटप्प्याने होत असते। तर शेतकरी बांधवांनो, सध्या सर्वात मोठी आणि अधिकृत माहिती हीच आहे की विमा वितरणाला मार्ग मोकळा झाला आहे, मात्र पैसे जमा होण्यासाठी निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। निश्चित तारीख जाहीर होताच सर्वप्रथम मी व्हिडिओ टाकेल, त्यामुळे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। भेटूया पुढील अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।